मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो नातेपुते येथे शाहिदभाई यांच्या घरी आणि आजकाल पाहतोय की सर्वच नंदी शाहिदभाई यांच्या गुलालामध्ये आहेत. नवीन खरेदी केले तेजा, सचिन तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. काल सुद्धा एक नंबर केला, जबरदस्त पळ आहे. आणि त्यांचा नवीन नंदी नाव काय शाहिदभाई त्याचं? हा जुनाच आहे आपला चिक्या. चिक्या. हा, काल सुद्धा मला वाटतं क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक हा एक नंबर केलाय बरं. काल quarter. काल हीच गाडी काय? अरे हा इलेक्ट्रिक बाईक. काय कसं नियोजन करण्यात आलेलं काल? सुंदर मैदान झालं का? काल अतिशय चांगलं मैदान झालं हा. पाचवडचं. मल्हार केसरी म्हणून होतं. बर. आपले अजय शेट यांचा चिक्या, विठ्ठल नाना आणि अजय शेटचा चिक्या आणि आपला सचिन याचा एक पाय. आपण तिथं अचानक म्हणजे साहेबांचा फोन आला मल्हार सरांचा की आज आपल्याला उद्या पळायला जायचंय आणि त्यांचं गावचं मैदान आहे आपलं म्हणजे सचिन तिथं बरं. घेऊन जायचंय. आणि सचिन घेऊन चाललेलो तर आमचे जोडीदार आहेत सदाशिवनगरचे अर्जुन पालवे साहेब. हा. तर त्यांचा देवा म्हणून आहे. तर त्यांच्या देवाला बी आम्ही म्हणलं चाललोय तर मग चिक्याला बी न्यावं म्हणलं. आणि चिक्याला घेऊन गेलो. चिक्या पण काल क्वार्टर नंबरला एक नंबरचा मानकरी म्हणून तिथं फायनलला ठरला. सचिन सोबत आता सर्वच नंदी फॉर्म मध्ये आलेत म्हणावं लागेल. एक प्रकार म्हणतात ना की दावणीची एक लक्ष्मी असते की त्यामुळे सगळंच नंदी म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्टी घडत चालल्या म्हणावं लागेल. आता बरोबर आहे, पॉझिटिव्ह घडत गोष्टी चाललेत. काय लोकांचा गैरसमज बी चुकीचा होतो. आम्ही बी खूप साऱ्या संघर्षातनं एक वर्ष झालं आम्ही बी ह्या क्षेत्रात आहे. आता वर्ष झालं आम्हाला ह्या क्षेत्रात येऊन. मग ज्यावेळेस मला वाटतं एक सचिन याच्या अगोदर कधीतरी आम्हाला गुलाल मिळायचा, त्यावेळेस पण आम्ही संघर्ष केलायच ना. बरोबर. आणि त्या संघर्षाचं आज फळ आहे म्हणावं लागेल. काय लोकांचं मत आहे आज आम्ही 4-5 गुलाल केली तर लोकांना थोडंसं वेगळं वाटायला लागलं, शाहिद भाई रोज गुलालात दिसायला लागला. परंतु ह्याच्या मागचा संघर्ष त्या लोकांना दिसत नाहीये. त्यामुळं काय आता भरपूर जण म्हणत असतील की तुम्हाला शाहिदभाई रोजच गुलाला दिसते, रोज कुठला नवीन नंदी शाहिदभाई रोज कुठला तरी बैल आहेच बाईंचा रोज मैदानामध्ये आणि रोज गुलाल घेतोय, असं फोन बिन येतात का? म्हणजे आता आजकाल फोन तर येतातच की. आणि त्या गोष्टीची पारख, त्या गोष्टीची हे पण पाहिजे. आता मी काही एवढा अनुभवी नव्हतो या क्षेत्रात, परंतु आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं बोलला सरांचं, त्यांच्या नियोजनात आम्ही वस्त्र म्हणा, बैल म्हणा, आम्ही जी खरेदी केल्या तर पहिल्यापासूनच्या म्हणजे चांगल्याच गोष्टीच्या इथं दावणीला येत गेल्या. आता काय गोष्टी आता सचिन सचिन तर आता मला वाटतं ह्या वर्षातलं 2 मैदान केली त्यांनी. म्हणजे 26 मध्ये 1 तारखेला 1 नंबरच केला, 7 तारखेला पण 1च नंबर केला ते. म्हणजे त्याचं नशिबात ते जे आहे आणि त्याच्यात ते स्वतःच्या जीवावर त्याच्या ताकदीवर तो पळतोय. परंतु काय लोकांचं कसं असतं, शेवटी गुलालात राहिलेलं बी चांगलं वाटत नाही आणि असं दावणीला बांधून राहिलेले कोणाला चांगलं वाटत नाही, दिसून यायला लागलं कुठेतरी. म्हणजे त्या पण गोष्टी घडतात, म्हणजे ते पण सगळेच पॉझिटिव्ह असते असं नाही म्हणू शकत आपण. ते पण गोष्टी आहेत आता सध्या आहेत, खरं आहे. परंतु माणसाने बी थोडा विचार करून कुठलाही प्रश्न म्हणजे युट्यूबवर असू द्या किंवा इतर कुणी असू द्या, थोडस मला वाटतं की ह्यात प्रश्न विचारताना पण थोडेसे व्यवस्थित विचारावे, ते जे म्हणजे बैलगाडी क्षेत्रासाठी म्हणजे चांगले ठरतील असेच थोडेसे प्रश्न बी असावेत. शाहिदभाई, मी पाहतो की एवढं सक्सेस मिळते पण तुमचे पण एफर्ट्स भरपूर आहेत यामध्ये, पोरांचे तुमचे. ह्या माग खूप सारं कष्ट आहे, ह्या माग खूप सारं संघर्ष आहे. माझी पोरांची टीम असेल, आता हे बाकीची पोरं आहेत, मुलं आहेत आपली सगळे बैलांचं जे बघते ते, त्यांचं बी ह्याच्या मागे खूप सारं त्यांची मेहनत आहे ना. रोज बैलांच्या सगळ्या गोष्टी करणं. आज आता बघितलं तर हा नंदी माझ्याकडे आज 4 महिने झालं, अजून गट नाहीये त्याला. हा 1 नंबर मध्ये पळणारा बैल आहे. म्हणजे MM नानाच्या पेट नाक्याला 3 नंबर, MM नानाचं मोठं मैदान असतं 1.5 लाखाचं, 3 नंबर केलेलं
नंदी आहे. नंतर गुरसाळ्याला राहिलेला 2 नंबर केलेला आहे. म्हणजे असे 2-3 नंबर मध्ये जाणारा नंदी आहे माझा. तो आज 4 महिने झालं जागेवर बसून आहे. आता हा आपला देवा हा कंटिन्यू गुलालात असतो. आता परवा दिवशीच्या मैदानाला मला वाटतं मायनीच्या मैदानाला गटाला मार खाऊन आला. म्हणजे लोकांना थोडस त्या पण गोष्टी आहेत आमचा संघर्ष आहेच ना. आता ह्या गोष्टी बी आहेत. आता हा नंदी ज्या दिवशी आला त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गुलालात राहिला. हे आमचं नशीब, त्याचं नशीब शेवटी आहेच ना. त्या मागे बी सगळ्या गोष्टी आहेत. विशेष म्हणजे आणल्याच पहिल्याच मैदान मला वाटतं काल रात्री मुलं पण बोललेली, रात्री बैल उतरवलेला आणि फेरा काढण्याच्या उद्दिष्टानं त्याला मैदानामध्ये आणलेला, परंतु त्यानं फायनलचा गुलाल घेतला, ते पण पारंपरिक वॉटर स्टेशन महाराष्ट्र केसरीचं. आमचं ज्या दिवशी बैल उतरला आदल्या दिवशी 10 वाजता सकाळी, तर दुसऱ्या दिवशी आपलं काय नियोजन चाललं होतं की त्याचा फेरा काढायचा. तर मी बल्लाळ सरांना म्हणलो आपण फेरा काढून चेक करू बैल, म्हणजे आता नवीन आलाय आपल्याला बी काय आयडिया नाही. तर साहेबांचं मत आलं फेरा कशाला काढायचा, तर चांगल्या बैलात पायरा करू आपण आणि पळवून बघू आपण, आपल्याला नक्की मैदानातला बी अनुभव येईल बाबा तो कसा आहे, काय घडल ते घडल. मग आमचे कोराळ्याचे छोटे ड्रायव्हर आपले त्यांचा बाजी, त्यांना साहेबांनी शब्द टाकला, त्यांनी आणि मला वाटतं सनद साहेबांनी दोघांनी शब्द टाकला आणि ते शब्दाला लगेच होकार दिला आणि गाडी मैदानात दुसऱ्या दिवशी गेली पळायला आणि त्या ठिकाणी तो गुलालाला पात्र ठरला. भाई आता रोज मैदानात आहात, रोज गुलालात आहात, पण काही गोष्टी थोड्याफार मनाला लागल्या तुमच्या, ते म्हणजे ते तुम्ही बोलून नाही दाखवलेले काय? मला त्या गोष्टी बोलायच्या बी नाहीत आणि त्या गोष्टीवर मला लक्ष पण द्यायचं नाही. परंतु काय गोष्टी असते त्या थोड्या मनाला लागण्यासारखे असतात. मी तुम्हाला आत्ताच बोललो ना, मग हा माझा गटाला मार खाऊन येतोय, हा 4 महिने झाला नंदी माझ्या जागेवर आहे, म्हणजे ह्या गोष्टी खरंच आहेत. त्यामुळे माणसानं पण विचारपूर्वक काही पण गोष्टी असतील. आता एक नंदी माझा गुलालात कंटिन्यू आहे, पण 5 नंदी माझे बसून आहेत. हे बी कुठेतरी संघर्ष माझा बी चालूच आहे ना. त्याच्याविषयी सांगा की माहिती काय. दिसायला हुबेहूब सचिन सारखा आहे, थोडासा कलर जरा थोडासा फेंट काळा आहे, पण चेहरेपट्टीला वगैरे सेम हे म्हणवलंय. तो आता दुसरा अरे हा. आणि सचिनच्या म्हणजे असा सचिन सारखा आहे, पण थोडासा आहे. पहिल्या नंदीचं बी नाव माझ्या तेजस होतं आणि हुबेहू ह्यात त्या तेजात काहीच बदल नव्हता. आणि योगायोग असा होता की मी पण ते दुसराच घेतला होता, हा पण दुसऱ्याचीच खरेदी. त्यामुळं मला बघताशे नेहमी त्या गोष्टीला होकार दिला आणि त्यांनी पण आणलेल्या आपल्या धावण्याला एवढं मोठं म्हणजे सरप्राईज दिलं की पहिल्याच मैदानाला गुलालाला महाराष्ट्र केसरीच्या मानकरी ठरला. मित्रांची काय फोन आली त्यावर, कारण काय म्हणतात नाही की बाबा त्यावेळेस माझ्या म्हणजे जवळचेच मित्र म्हणायला लागले, आता तू भास्कर म्हणले, आता एक आम्हाला तुझ्या धावणीचं आम्हाला एवढं आणावं लागतंय सोडावं लागतंय. म्हणजे माझ्याच मित्राची अशी अवस्था व्हायला लागली की तुमचा हा नंदी आता आम्हाला द्या, भले तुमचं काय असं ना, पण ते आमच्या धावण्याला तुमच्या धावणीचा एक नंदी यावा. खूप साऱ्या मित्रांची मला अशी कॉल आलती. तुम्ही काय बोलले? काय आता तर तुझं काय नाही बाबा, चाललंय आमचं, बघू भविष्यात. आता तुम्ही जसं म्हटलं तसं सचिनचं कसं नियोजन करताय, आता आदत वय आहे त्याचं, असं म्हणतात की जास्त दाट पळवलं की जरा थोडस म्हणजे आज आता तुम्हाला मी एक दाखवतो गोष्ट. काल सचिन आलाय पळून, कालच 3 फेरे पळालाय, पण ते आता जवळ कुणाला येऊ देत नाही. म्हणजे सुद्धा जवळ गेला तरी त्याची जी म्हणजे त्याला काय असं हेच नाही. आणि उलट त्याची अशी परिस्थिती आहे की त्याला 7-8 दिवसात जर आपण बाहेर काढला तर त्याची उलटी जे हे म्हणतो आपण तो म्हणजे त्याचं उलट आहे. त्याला 3-4 दिवसाला मला तर वाटतंय त्याला मैदानाला काढावं लागते. नाहीतर तो असा धावण्याला तर कोणाला समोर बी येऊ देत नाही. ते म्हणजे ते म्हणतात ना की एक साधारणतः आठवड्यातनं 2दा वगैरे काढावं लागतं तुम्हाला साधारणतः. नाही, आता बरेचशा लोकांचं मत आहे की आदत वासरू आहे, आपण 10 दिवसाला 12 दिवसाला काढावं. पण त्याचं असं नाही ना, ते थोडस वेगळं आहे त्याचं. त्यामुळे थोडस त्याच्या
4-5 दिवसाला आम्हाला काढावंच लागतंय त्याला. आता मध्ये एक बॅनर पाहिलेलं प्रो बैलगाडा शर्यतीचं, तर तिथं काय जर समजा IPL सारखं घडलं तर सचिनवर भरपूर टीम बोली लावणार म्हणावं लागतं. खरंय ना, हा? ते तर बोली तर लागणारच आहे. हा. आता अशी कोणाची नावं घ्यायची नाहीत मला, हा. पण मला खूप सारे कॉल, आत्ताच एक तुम्हाला कॉल आवर्जून रेकॉर्डिंग ऐकवीन मी. बर. म्हणजे माझी इच्छा आहे, तुम्हाला जर तशी जर आपल्याला परमिशन असेल तर रेकॉर्डिंग ऐकू आपण. बर. की आत्ताची जी एक गोष्ट आहे, 1 तासापूर्वीचा कॉल आहे की तुमचं 5 स्टार हॉटेलला तुमचं बिन सचिनचं बी मी व्यवस्था करतो, फक्त एक मैदानासाठी आमच्याकडे तुम्ही यावं. म्हणजे इथपर्यंत त्याच्यासाठी फक्त मैदानात त्यांच्या त्यांच्या मैदानात यावं, एवढीच इच्छा आहे त्यांची. एवढीच इच्छा. शाहिद भाई, आता तुम्ही जसं म्हटलं तसं जवळपास 3 नंदी आता गुलालात आहेत. 5 नंदी जरा थोडस त्यांचं स्लॅक पिरियड चालू आहे. बरोबर. ते पण गुलालात येण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत? आमचे खूप सारे प्रयत्न आता सध्या तर चालू आहेत, परंतु काय शेवटी नशिबाची बी साथ लागते, त्यांचं बी नशीब लागतंय. आणि काही गोष्टीची अडचणी असते, त्या चालायचं एवढं तेवढं त्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळेच नंदी पळतात एका वेळेस असं बी काय नाही, पण भविष्यात ते आमचे भविष्यातले हिरो आहेत. तुम्हाला मुद्दाम विचारतो, मनापासून इच्छा काय कुठल्या नंदी सोबत पळवायची आहे सचिनची सांगाच, आता बोलून टाका तुम्ही काय म्हणजे. मनापासून तर इच्छा खूप साऱ्या बैलांची आहे माझी, तसे 2-3 बैल आहेत, परंतु कसं होतं काय गोष्टीच्या कारणास्तव आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही, किंवा काय अडचणीस आम्ही जागेवर राहतोय. म्हणजे थोडस त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं, आणि आमची इच्छा तर आहे, त्यांनी बी कुठेतरी आम्हाला समजून घेऊन पळावं, आमच्या म्हणजे आम्हाला होकार द्यावा. पळेल म्हणजे दिसेल बी, गाडी पण दिसेल तुम्हाला लवकरच पळताना. म्हणजे जे तुमच्या मनात आहे आणि जे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ते 100% दिसतील लवकरच. तुम्ही चिक्याबद्दल एक वेगळंच प्रेम आहे म्हणावं लागेल. चिक्याबद्दल काहीतरी सांगत होता तुम्ही सुरुवातीला, काय म्हणजे लहान असताना घेतलेलं का पहिल्यांदा घेतलाय तो दावणीला? तसं पहिल्यांदा नाही घेतलेला, आता मध्येच एक 6 महिन्यापूर्वी 24 एप्रिलला घेतलेला आहे. 24 एप्रिल 2025 ला घेतलाय, म्हणजे लहान होता असा. आदतच आहे तो, आदतच आहे का? आदतच आहे तो. आणि तुम्ही म्हटलं तसं जो पळ वगैरे आहे ते सेम गोटच्या सारख्या आहे, सेम म्हणजे तशा पद्धतीचा पळ आहे. चांगला पळ आहे त्याचा. आणि आतापर्यंत 2-3 गुलाला म्हणजे 3-4 नंबरला राहिलेला आहे, आणि क्वार्टर फायनलला बी 2-3 वेळा राहिलेला आहे तो. बरोबर. मी पाहतोय की आता सचिन जसं जसं मैदान तुम्ही खेळताय, सुरुवातीला शांत होतं म्हणजे सचिन, म्हणजे सचिनच्या जवळ जाऊन म्हणजे काय नाही करायचं तो हात वगैरे लावल्यावर, पण आजकाल मी बघतोय की लयच तापट झालाय. म्हणजे नाही, सचिन शांतच आहे, पण ज्या वेळेस सचिन पळून येतो त्यावेळेस त्याच्या अंगात थोडीशी वेगळीच रेग असते, आणि तो वेगळ्याच मूड मध्ये असतो. बरोबर. बल्लाळ सर मास्टर माइंड, काय नवीन खरेदी केली ती पण गुलालामध्ये, सचिन तर जाईल त्या मैदानात 1 नंबर करतोय. काय म्हणजे त्यांच्या काय डिस्कशन असते काय, म्हणजे असं काय होतंय की बाबा शाहिद भाईंकडे बल्लाळ सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे त्यामुळे गुलाल करतात चालू. सरांचं तर मार्गदर्शन आहे, त्याच मार्गदर्शनावरच चालू आहे. आता सरांची माझी तशी बघायला गेलं तर 1.5 महिना भेट होत नाही, आमची समोरासमोर भेट नाही. ते फोनवरच बऱ्यापैकी आपल्याला मार्गदर्शन करतात, आणि त्यांची माझी म्हणजे आता आमची इतकं जवळीक असून सुद्धा मला महिना ते माझ्यापाशी म्हणजे आमची भेट होत नाही, परंतु त्यांचं फोनवरूनच जास्त करून मार्गदर्शन असतं, आणि सगळं नियोजन फोनवरूनच बऱ्यापैकी करतात. आणि ते म्हणजे काय ह्यातले मास्टर माइंड म्हणजे ते हिरोज आहेत. आता बल्लाळ सर तुम्ही म्हटलं तसं सर्व गोष्टी बघतात, बाबा रान कसं आहे, पल्ला किती आहे, समोरच्या बैलाचं टायमिंग किती सेकंदात वर येतोय, त्या सर्व टेक्निकल गोष्टी. अजून काय काय टेक्निकल? आता टेक्निकल म्हणलं तर आता मी नवीन माणूस आहे ह्या क्षेत्रात, मला काय दिसायचं, ह्यो बैल 1 नंबरातला आहे, ह्यो लय पळतोय, किंवा त्यो लय ह्याच्यातला आहे, मग आपल्याला काय वाटायचं ह्या बैलांबरोबरच पळायला पाहिजे. पण सरांचं तसं नसतं, सरांचं एकच ध्येय असतं की सर काय बघतात की त्या बैलाचं टायमिंग किती आहे आणि आपल्या बैलाचं टायमिंग कसं आहे,
वरती खूप सारं बरं असतो. आणि म्हणजे आपण नुसतं ह्या गोष्टी बी बघून चालत नाही की हा एक नंबरातला बैल आहे, हा गुलालातला बैल आहे आणि त्याच्या बरोबरच आपण पळावं, असं जर नियोजन केलं तर खरंच ते सक्सेस ठरत नाही, हे नक्कीच आहे. तसं साहेबांचं जे नियोजन असतं की कुठल्या बैल पळाला तर आपला बैल त्याच्याबरोबर पळू शकतो आणि राहू शकतो, हे त्यांचं दांडगा अभ्यास आहे. त्यामुळं त्या अभ्यासाला त्यांचा खरंच सलाम आहे. आता महाराष्ट्र केसरीचा पण किताब मिळाला, हिंद केसरीचा पण किताब मिळाला. काय हे हे हा महिना एकदम जबरदस्त चाललाय म्हणावं लागेल. आणि 2025 जेव्हा पुसेगावचं मैदान झालं, आता 2026 नवीन वर्षाची सुरुवात पण नवीन खरेदीनं तेजानं पण या फायनलचा गुलाल घेतला आणि सचिननं पण नवीन वर्षाचं पहिलंच मैदान त्याचं आणि एक नंबर केलं. आता नवीन वर्षाची तर सुरुवात आपल्याला दोन्ही म्हणजे सगळ्याच नंदीने आपल्याला सुरुवात तर चांगलीच दिली आहे. आज तुम्हाला सांगतो, सचिननं बी 2 गुलाल 1 तारखेपासून 2 एक नंबर केले, ह्याने बी क्वार्टरला 1 नंबर केला. आता काय ह्याच्यापेक्षा अजून पुढची काय म्हणजे अपेक्षा ठेवणं बी हे नाही ना शेवटी. आपण बैलांनी माझ्या नंदीने तर सुरुवात तर मला चांगली करून दिली. दादा आहेत. दादा नमस्ते. 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 काय आनंद आहे आज? खूप आनंद आहे. मल्हार केसरी जे पाचोड मध्ये झालं आणि प्रकाश शेठ घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी हे पाचोड मध्ये भरवलं काल बैलगाडा शर्यत, त्याच्यामध्ये त्या संयोजक आयोजकांचं सर्वात प्रथम आभार. दुसरं डॉक्टर बल्लाळ, इल्म और हिल्म असं एक अरबी मध्ये शब्द आहे. इल्म म्हणजे ज्ञान आणि हिल्म म्हणजे परमेश्वराकडून आयत्या वेळेस येणार ज्ञान. तर ते देव माणूस म्हणतात ना, त्याच्यात तसुभर ही कमी नाहीये त्यांच्यामध्ये. आणि त्यांचं हे नियोजन आहे आणि त्याला साथ आहे हे मालक हॉटेल सागरचे शाहिदबाई मुलानी. जसं सचिन आणि लक्ष्यने पुसेगाव मध्ये 1 नंबर हिंद केसरीचा केला, 78 वर्षामध्ये आदत किंग म्हणून ह्या जोडीनं नंबर कमावला, नंबर आणला. तसं बल्लाळ डॉक्टर आणि शाहिदबाई ह्या दोघांचं जे नियोजन आहे, अतिशय काटेकोर नियोजन आहे, अतिशय व्यवस्थित नियोजन आहे आणि त्याचं हे फळ आहे. शाहिदबाई काय मैदान काढायला लागते याला आता काय लेच पर्याय नाही त्याला. लेच करंट मध्ये आला. 5 दिवस, आज 5वा दिवस आहे ते बसून. मला वाटतं वाटरचं मैदान 4 दिवस झाले असतील, 3-4 दिवस तारखेपासून तो आता निवांत आहे ना. खरेदी माहिती आहे ते डॉक्टर बल्लाळांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आणलं दुसऱ्या दिवशीच लगेचच त्यानं महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. शाहिदबाई हे जे सचिन चे मालक पूर्वीचे होते त्यांच्याकडूनच खरेदी केली? त्यांच्याकडूनच खरेदी केलेलं आहे. तेजाच घ्यावं असं का वाटलं? म्हणजे तेजाचं काय झालं, मला सेम आमचा तेजा त्याच्या रूपात दिसला. मग आम्हाला ते इच्छाच झाली नाही की त्याला सोडावं म्हणून. त्यामुळे ती आमची म्हणजे खरेदी करण्याचा ठाम निर्णय आम्ही घेतला. आता प्रसंग घडतायत का की बाबा बाहेरच्या गावात कुठे गेलं तर ओळखायला लागलेत माणसं, म्हणजे असं की बाबा हिंद केसरी बैलगाडा मालक आहे ते आणि शाहिदबाई? खूप सारे, एक तर मैदानाला नसतो आपण जास्त करून, परंतु आता कालच मला नानांचं एक कॉल आलं, तुम्ही यावंच लागतंय. नाही तुम्हाला मैदानाला येता आलं तर बक्षिसाच्या वेळेस तरी तुम्ही यावे अशी नानांची इच्छा होती. मग मी पोचलो तिथं, परंतु मी तिथे गेल्यानंतर माझा तो सन्मान, मला मान, इतर प्रेक्षकांचं म्हणजे आपल्या सचिनच्या चाहत्यांचं ते जे काय आपल्याला जे मिळालं ते बघून मला खूप सारं आनंद वाटला की हे प्रेम सहजासहजी कोणीही देऊ शकत नाही. या नंदींमुळे आज आपल्याला हे प्रेम मिळालं. कसं बघताय आता नियोजन कसं असेल पुढचं? नियोजन कारण एक मोठं काम आहे तुमच्याकडे, सर्व नियोजन म्हणजे सोपं नाही आता, कारण रोज मैदान आहेत, रोज कारण एकदम सगळे
2-3 नंदी एकदम मैदानात नेले तेच पण अवघड जाईल. पण कसं नियोजन असते म्हणजे आता असणार आहे पुढचं? आता मला ते सुद्धा नियोजन करताना आता थोडं विचारपूर्वक करून करावं लागतंय. हा. का तर आता उदाहरणार्थ कालचंच नियोजन सांगतो की दोन्ही नंदी माझी एकत्र राहिले. बरं. कुठेतरी वाटतं हा. की यांची नंदी सगळेच कसं काय पळतात म्हणून. बरं. पण त्याच्या मागचा जी काय अजून मी तुम्हाला सांगतो जो संघर्ष खूप मोठा आहे आणि खरंच आम्ही खूप सारे कष्ट घेतो त्याच्या मागे. त्यामुळं हे फळ मिळायला लागलंय आता आम्हाला कुठेतरी. आणि खरंच त्या गोष्टीवर माणसाने कुठेतरी आमच्यावर हे आत्ताचे दिवस पाहिलं मला वाटतं 1.5 वर्ष गेले तुमचे. 1 ते 1.5 वर्ष कंटिन्युअस 1 वर्ष पूर्ण झालं. पूर्ण गेले. आता हे आता एक 15 दिवस वर झालेत आम्हाला बरं. या क्षेत्रात येऊन. बरं. धन्यवाद शाहिद भाई. आणि नक्कीच असंच सचिन, चिक्या आणि नवीन खरेदी तेजा सुद्धा असंच नाव करत राहील आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि आपले नवीन नंदी, नवीन नाही म्हणता येणार, सगळ्यात तुमचा सगळ्यात जुना पहिला नंदी आहे, गुरु गुरु पहिलवान तुमचा म्हणावं लागेल दावणीचा. गुरु पण नाव करत राहील. कारण मला वाटते MM नानांच्या मैदानामध्ये जबरदस्त पळ दाखवलेलं 3 नंबर 3 नंबर काढून तो पळालेला नंदी आहे तो. नाना होते ना काल गाडीवरती. हा विठ्ठल हा, नानांचं कसं वाटलं ड्रायव्हिंग वगैरे? नानांचं ड्रायव्हिंग म्हणण्यापेक्षा एक नंबरच ना. नानाच आहेत ना. नानांसारखं जे कुणीच आता ड्रायव्हर आहेत पण जे अनुभव म्हणतो जे या क्षेत्रातलं सप्तहिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ओळखले जातात नाना. त्यांचं काय त्यांच्या आपण 10% पण माहितीतले नाही पण ते टॉपला आहेत. धन्यवाद. आणि चिक्या आणि सचिनची जोडी परत पाहायला मिळेल का एखाद्या मोठ्या मैदानात? हा मिळेल ना. काय ती घरचाच साज आहे. अजय शेठ असते. अजय शेठ पण म्हणाले काल की घरचाच साज आमचा पळाले. खरं आहे. का तर अजय शेठला आम्ही कधीच असं नाना असतील अजय शेठ असतील हे कधीच आम्ही बाहेरचे समजले नाही आणि समजणार पण नाही. ते घरचंच आहे. पहिलं बी त्याच्या बरोबर आपला सचिन पळालाय, काल चिक्या बरोबर पळाला. त्यामुळे काय ते आपलं घरचेच आहेत. आणि इथून पुढे बी 100% दिसतील त्यांच्या बैलांबरोबर चांगल्या मैदानात दिसते. सचिन जिंकलेली पहिली गाडी बट गाडी पे बट कायम आठवणीत आणि स्मरणात असणार आहे. खरंच आहे की आता ह्या ठिकाणी जर 2 लाख रुपये जरी बक्षीस असतं बरं तरी तेवढं काही म्हणजे वाटलं नसतं. म्हणजे त्या बक्षिसाला म्हणजे पैशात आणि वस्तूत बरं खूप सारं एक प्रेझेंट मिळणं बरं आणि पैसे मिळणं ह्यात खूप सारं म्हणजे एक डिफरन्स आहे. आणि हे म्हणजे आमच्या आयुष्यातली नंदीकडून मिळालेली मोठं पहिलं गिफ्ट. म्हणजे आम्हाला हे BMW मिळाल्यासारखं आज समाधान आहे. बरं. स्विफ्टचं मैदान येते आता. स्विफ्टच्या मैदानाचे काय मोठे पायऱ्या असेल का कसं काय? बघू नियोजन तर चालू आहे पण चांगल्या पायऱ्यात आपण चांगल्या पायऱ्यात दिसेल 100%. आणि एक टार्गेटच असेल तुमच्या समोर म्हणावं. 100% त्यांच्या आवडीची जोडी तिथं पळल नक्कीच. चालेल. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच उत्तर तुम्हाला गुलाला ठेवू. आणि जो गुरु आहे आणि दुसरा नंदीचं नाव देवा तो सुद्धा लवकर फॉर्म मध्ये येईल आणि लवकरच गुलाला देवा आता आहेच. आता देवा कालच्या महिन्याच्या गटात मार खाल्लाय त्यांनी. परंतु हा नंदी माझा कमीत कमी मला वाटतं 4 ते 5 महिने झालं आनंदी बसून आहे. म्हणजे त्याला आता फेरे चालू आहेत नुसते. पण त्याला सगळ्या म्हणजे कर्नाटक पर्यंत मी घेऊन गेलोय. आरग बेडकला नेलंय. बाकीच्या म्हणजे बऱ्याचशा डॉक्टरांना पण दाखवलंय. परंतु त्याचं थोडस काय कशात हे झालंय ते अजून त्याचं आम्हाला काही सापडलं नाही. म्हणजे काय जरा थोडस पायानं लंगतोय वगैरे असं काय लंगत नाही काय नाही. पण परंतु मैदानाला गेलाय का थोडस पुढच्या मैदानाला तो बरोबर ऑटोमॅटिक कमी येतोय. लवकर तो सुद्धा रिकव्हरी करेल चांगली. आणि त्याला पण चांगले पैरे येतील 100%. धन्यवाद.